काय बाई निरा घरात भंगार भरून ठेवतात हे काही कामाचं नाही. लोहा लोखंड भंगार हाय काय? ओ बाई हाय का भंगार काही? ओ बाई या बरं, माहित लय भंगार आहे. बरं बरं आली, दाखवा बरं. आमच्या घरी तर लय मोठं भंगार आहे. हो बाई एवढं मोठं भंगार तू कायच्यात नेशील? विकू लागला का बाई तुम्ही? हो किती मोठं जमा झाला. हा द्या घेते. काय भाव आहे हो बाई? 30 रुपये किलो लोखंड घेतो, टपरं टुपरं हे 10 रुपये किलो घेतो आम्ही. बरं बरं घेऊन जाय माय, पण तू कायच्यात नेशील एवढं मोठं? आमची गाडी आहे ना तिकडे उभी, आता मी हे एरियातला जमा करतो आणि त्या गाडीत नेतो. आणि जास्त जर असेल तर मग गाडी इथं बोलवीन. एवढं मोठं भंगार आहे हे, असं करणं काय मोजत बसतं, उधळ घेऊन टाकणं ते. ठीक आहे, मग एवढ्या भंगारची मी 1000 रुपये देतो फक्त. लय मोठं आहे ना बाई, 1,000 रुपये दे ना बाई. हे बाई एकच सांगतो, 500 माई जाऊ द्या, 500 तुमची जाऊ द्या, 1,500 रुपये देतो. घेऊन जाय बाई, हे सगळं खाली करून दे मले का. तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व देतो सप्पा करून. हे पाकिट पैसे आहे का याच्यात? जुनं पाकिट समजून यायनं फेकून दिलं वाटतं, याच्यात तर लयच नोट आहे. ओ बाई काढलं का तुझं भंगार? ओ बाई मी काढूनच राहिली, भरून राहिली, पण मला की नाही याच्यात हे पाकिट सापडलं बाई. हे घ्या तुमची पर्स, मोजून घ्या किती खायतं. बापरे, पुरे 10,000. काऊ बाई तुम्ही तर याच्यातले पैसे काढू शकल्या असत्या किंवा हे पैसे पूर्ण घेऊ शकल्या असत्या. तुम्हाला तर 1 महिनाभर काम करायची गरज नसती, पण तुम्ही तर हे पैसे मला वापस केले. नाही नाही बापा, ते पैसे तुमची मेहनतीचे आहे. अशी मी घेईन तर देव मला माफ नाही करणार. देवही माय कुठं ना कुठं नुकसान करत. तुमचा देवावर लय विश्वास आहे वाटते. आणि तसं ताई तुम्ही कुठं राहता? कोण कोण आहे तुमच्या घरी? एकटीच राहते आणि मला एक पोरगी होती, तिचं लग्न करून ते सासरी गेली. आणि ह्या गाडीवाला आहे ना त्याच्याकडे मी 5,000 रुपये महिन्यानं काम करते. घरोघरी जाऊन मी भंगार घेते आणि गाडीत नेऊन टाकते. बस मला एवढंच काम आहे. अहो ताई एक बोलू का तुम्हाला? बोला ना बाई. तुमची हरकत नसल तर आमच्या घरी काम कराल का तुम्ही? 10,000 रुपये महिना देईल. माझं घर सिटीमध्ये आहे. तुम्ही सिटीत राहता का? शेती आहे म्हणून इथे आहे तुम्ही? हो बाई, आता हे शेतीचं काम होतं म्हणून आम्ही इथं आलो. तर आम्हाला पण एक कामवालीची आवश्यकता होती. मी 10,000 रुपये महिना देईल तुम्हाला. चालन का ताई? हो ठीक आहे बाई, यातून एकदा घरी जात जाईन. मग तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा जात जा बाई, पण की नाही आम्हाला एवढी इमानदार बाई कधीच भेटणार नाही. ठीक आहे बाई, मी की नाही 10 तारखेपासून येऊन जाईन, पण तुमचा पत्ता सांगून द्या मला. ते आवरलं की मी तुला पत्ता देते.